ब्रिटनच्या मँचेस्टर शहरात 3 मे 1937 रोजी हिंडेनबर्ग नावाचे एक जर्मन एअरशिप टेक ऑफ करताना हवेतून खाली कोसळले. या अपघातात तब्बल 35 लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. 88 वर्षापूर्वी घडलेली ही घटना नॅथन अँडरसनच्या मनावर खोलवर परिणाम करून गेली. त्यानंतर त्यांनी 2017 याच एअरशिपच्या नावावरून आपल्या संस्थेचे नाव हिंडेनबर्ग रिसर्च असे ठेवले. ही एक अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील संशोधन संस्था असून हिंडेनबर्ग रिसर्च संस्था सध्या चर्चेचा विषय बनली आहे. असे कोणते काम करण्यात येत होते या हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेकडून आणि ही संस्था का बंद करण्यात आली, पाहूयात या व्हिडिओमध्ये. नॅथन अँडरसनच्या हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेचे मुख्य काम शेअर बाजार, इक्विटी, क्रेडिट आणि डेरिव्हेटिव्ह्जवर संशोधन करणे हे मुख्य काम होते. या संशोधनाद्वारे शेअर मार्केटमध्ये पैशाचा चुकीच्या पद्धतीने गैरवापर होत आहे का? बड्या कंपन्या स्वतःच्या फायद्यासाठी त्यांच्या खात्याचे गैरव्यवस्थापन करत आहे का? कोणतीही कंपनी स्वतःच्या फायद्यासाठी शेअर्स बाजारातील शेअर्सवर चुकीच्या पद्धतीने सट्टेबाजी करून इतर कंपन्यांचे नुकसान करत आहे का? अशा प्रकारे संशोधन पूर्ण केल्यावर हिंडेनबर्ग रिसर्च संस्था सविस्तर अहवाल प्रसिद्ध करायची. अनेक प्रसंगी या कंपनीच्या अहवालाचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर सुद्धा दिसून आला. आतापर्यंत हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने 10हून जास्त मोठ्या कंपन्यांचा खुलासा केला आहे. 2016 आरडी लीगल, 2017 पर्शिंग गोल्ड, ओप्को हेल्थ, रॉयट ब्लॉकचेन, 2019 ब्लूम एनर्जी, 2020 HF फूड्स, निकोला आणि 2022 ट्विटर. अमेरिकेतील या 8 मोठ्या कंपन्या, 2018 कॅनडातील एफ्रिया आणि 2023 भारतातील अडानी ग्रुप अशा 10 मोठ्या कंपन्यांचा खुलासा हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने केला. हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने मागील 7 वर्षात अनेक मोठ्या कंपन्यांविरुद्ध आर्थिक अनियमिततेचे रिपोर्ट जगासमोर आणले. त्यामधून आर्थिक फसवणुकीची प्रकरणे उघडकीस केल्याचा दावा संस्थेने केला. यातीलच एक दावा आहे भारतातील अदानी ग्रुप विरोधात. हिंडेनबर्ग रिसर्चनं जानेवारी 2023 अदानी ग्रुप विरोधात एक रिपोर्ट जारी करून बाजारात फेरफार आणि अकाउंटिंग घोटाळ्याचा आरोप केला होता. घोटाळ्याचे आरोप करून अदानी उद्योग समूहास जेरीस आणणारी अमेरिकी शॉर्ट सेलिंग संस्था हिंडेनबर्ग रिसर्च अखेर बंद करण्यात आली. हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन यांनी संस्था बंद करण्यामागे कोणतेही ठोस कारण दिले नाही. नॅथन अँडरसन लिहितात, गेल्या वर्षाच्या अखेरपासून मी माझे कुटुंब, मित्र आणि माझ्या टीमसोबत शेअर केले आहे. मी हिंडेनबर्ग रिसर्च विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ज्या विचारांवर काम करत होतो ते पूर्ण होताच ते बंद होईल असे नियोजन होते आणि अलीकडील पॉन्जी प्रकरणे पाहता आम्ही हे पूर्ण केले आहेत आणि नियामकांसह शेअर करत आहोत. तो दिवस आज आहे. संस्थापक नॅथन अँडरसन यांनी संस्था बंद करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेतल्याचे सांगितले. अँडरसन यांचे म्हणणे आहे की हिंडेनबर्गची स्थापना ज्या उद्देशाने करण्यात आली होती त्या उद्देशांना पूर्ण करून बंद करण्यात आली आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प हे राज्यकारभाराची सूत्रे पुन्हा हाती घेणार असताना कंपनी बंद करण्याच्या निर्णयाला ही पार्श्वभूमी तर नाही अशी चर्चा रंगली आहे. या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.